नमस्कार, मी पंचाक्षरी स्वामी मंद्रुप, पत्रकार दैनिक संचार. काल रविवारी तेलगाववरून सोलापूरला जाणारी एसटी दुपारी बंद पडलं होतं. का बंद पडलं होतं म्हणजे त्या गाडीला ब्रेक लागत नव्हतं. बातमी करून 24 तास उलटले नाहीत तर या ठिकाणी दुसरी जी सोलापूरवरून तेलगावला जाणार आहे ही एसटी या ठिकाणी मंद्रुपच्या बाजारपेठेत बंद पडलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सीना भीमा खोऱ्यामध्ये मंद्रुप भागामध्ये मंद्रुप, भंडरकोटा, तेलगाव, बाळगी, किसूर, खानापूर या भागामध्ये वडापूर या सगळ्या भागामध्ये डबघायला आलेल्या गाड्या पाठवल्या जात आहे. या गाड्यांना ब्रेक लागत नाही, स्टेअरिंग फिरत नाही, काचा फुटलेल्या आहेत, गाड्यांना वायपर नाही, सीट फाटलेल्या आहेत. अतिशय डबघायला आलेल्या गाड्या या ठिकाणी एसटी महामंडळ पाठवत आहे. एसटी महामंडळानं या भागातील लोकांना जण काही छळण्याचा विडा उचलला की काय असं या ठिकाणी दिसून येत आहे. कधीच या भागातील गाड्या वेळेवर येत नाहीत. लोक तिकीट काढून या एसटीत बसतात, 15 ते 20 मिनिट जात नाही, अर्धा तास जात नाही, कुठं ना कुठं या गाड्या बंद पडतात. तेलगावला जर बसलं तर मंद्रुपीपर्यंत गाड्या बंद पडत आहे, सोलापूरला बसलं तर वडकबाळीपर्यंत गाड्या बंद पडत आहे. म्हणजे या गाडीमध्ये प्रवास करणं हे शाश्वत नाही आहे. गोरगरीब लोकांना, नदीकाठच्या लोकांना, सीना भीमा खोऱ्यातील लोकांना एसटी शिवाय दुसरं वाहन नसले नाही. त्यामुळे गोरगरीब लोक सोलापूरला जाण्यासाठी, मंद्रुपला येण्यासाठी एसटीचा वापर करतात. तिकीट काढून गाडीत बसलं तर गाड्या बंद पडतात. त्यामुळे नाईलाजाने दुसरी गाडी वेळेवर उपलब्ध होत नाही. कारण सीना भीमा खोऱ्यामध्ये कुठलीच एसटी आजवर वेळेत आलेली नाहीये. मी काल म्हणलं होतं, पुन्हा आज सांगतोय, 7ची गाडी 10ला येते, सकाळी 10ची गाडी 2ला येते, 2चं 5ला येते, 5चं 8ला येते, कधी कधी गाडी येतच नाही. या भागातील लोकांना दवाखान्याला जाण्यासाठी मंद्रुपला यावं लागतं, सोलापूरला जावं लागतं. मुलं शिक्षणासाठी मंद्रुपला येतात, सोलापूरला जातात. अनेक नागरिक विविध कामासाठी, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, दवाखाना असू द्या, अशा विविध कामासाठी मंद्रुप आणि सोलापूरला ये जा करतात. मात्र गाड्या वेळेवर नसल्यामुळे लोकांचं नियोजन चुकत आहे. विचार करा, धडधडत्या गाड्यांना ब्रेक लागत नाही म्हणजे एसटी महामंडळ कुणाचा जीव धोक्यात घालत आहे? कुणाचा जीव धोक्यात घालत आहे एसटी महामंडळ? लोकांची जीवाची महामंडळाला परवा नाही का? दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये माणसं राहत नाहीत का? दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जनावरं राहतात का? दक्षिण सोलापूर तालुक्यात जनावरे राहतात का? हा प्रश्न मी एसटी महामंडळाला विचारतो. किती वेळा तुम्हाला विनंती करावं, किती वेळा आवाहन करावं की बाबा मंद्रुप भागात सीना भीमा खोऱ्यामध्ये नवीन एसट्या गाड्या सोडा, असे डबघायला आलेल्या बंद पडलेल्या गाड्या तुम्ही का पाठवता? कशाला लोकांना त्रास देता तुम्ही? एक तरी तिकीटचे पैसे वाया जातात, लोकांचा वेळ वाया जातो, लोकांना मानसिक त्रास होतो. याचं काहीच तमा एसटी महामंडळाला वाटत नाहीये. अक्कलकोट असू दे, बार्शी, पंढरपूर, अकलूज या भागामध्ये दरवर्षी नवीन गाड्या राज्य परिवहन महामंडळ या येथील आगारांना देतं. मात्र दक्षिण सोलापूरच्या सोलापूर आगारला का नवीन गाड्या दिल्या जात नाही? म्हणजे दक्षिण सोलापुरात माणसं राहत नाहीत का? जनावरं राहतात का? दक्षिण भागातील सीना भीमा काठातील लोक, मुलं उच्च शिक्षणासाठी सोलापूरला येऊ नये का? माणसं असंच कमी शिक्षण शिकावं का मुलांनी या भागातील? थोडं तरी एसटी महामंडळाला, थोडं तरी जनाची नाही तरी मनाची एसटी महामंडळाला कुठंतरी लाज वाटली पाहिजे, असं संतप्त भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहेत. खरं तर कालच एसटी बंद पडली, आज पुन्हा बंद पडली. गेल्या 2 महिन्याखाली स्टेअरिंग फिरत नसल्यामुळं गाडी थेट रस्त्याच्या खाली उतरली, अनेक जण जखमी झाले. जर कोणाचा जीव गेला तर जबाबदार कोण? मी या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला विनंती करतो, सीना भीमा खोऱ्यामध्ये नव्या कंडिशनच्या गाड्या पाठवा आणि यासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख साहेबांना विनंती करतो किंवा मंद्रुप भागामध्ये नवीन गाड्या सोडायला सांगा. कारण आठवड्याला अशा 2-3 गाड्या कुठं ना कुठं बंद पडतात. दर आठवड्याची हे बोंब आहे. दर आठवड्याला कुठं भंडरकोटची गाडी बंद पडते, कधी तेलवाची बंद पडते, कधी वडापूरची बंद पडते, कधी कुडलची, कधी बुळकोटाची, कधी औरादची. म्हणजे हे शुक्लकास्ट दक्षिणच्या लोकांना मागे सुटलेलं नाहीये. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाहीये. मी पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाला विनंती करतो की मंद्रुप भागामध्ये नवीन कंडिशन गाड्या पाठवा. लोकांचे आणि विद्यार्थ्यांचे होणारे त्रास
या ठिकाणी थांबावं असं मी राज्य परिवहन महामंडळाला विनंती करतो आणि आमदार सुभाष देशमुख साहेबांना विनंती करतो. सोलापूर आगारासाठी विशेषतः मंद्रुप भागासाठी किमान 10 नवीन गाड्या आपण राज्य शासनाकडून मंजूर करून आणावं आणि लोकांचे होणारे हाल थांबवावेत असे मी आवाहन करतो. धन्यवाद.